सध्याचे ट्रेंडिंग थीमॅटिक फंड कोणती सेक्टर सध्या डिमांडमध्ये दिसतात? तो आता उल्लेख 3-4 क्षेत्रांचा केला, जसं डिफेन्स असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, असा सध्या काय ट्रेंडिंग दिसतंय तुला? सो आता गेल्या 2 वर्षातला अगेन हा हिस्टॉरिकल डेटा आहे, ह्याच्यावरून कोणी फ्युचरमध्ये हे चालतील असं नाही. पण थीमॅटिक फंड्स कसे परफॉर्म करतात किंवा त्यांचा परफॉर्मन्स कसा असू शकतो, तर निफ्टीचा 2 वर्षांचा CAGR समज 11-12% किंवा 10-11% घरात आहे, तर त्याच काळात डिफेन्स थीम्स मधल्या काही फंड्सनी अगदी 40% परतावा दिलेला आहे. मग PSU पण एक अशी थीम आहे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हटलं की फक्त बँकिंग डोळ्यासमोर येतं, पण मग त्याच्यात ऑइल अँड गॅस जसे ऑइल मार्केटिंग कंपन्या आहेत किंवा NTPC म्हणजे एनर्जी रिलेटेड सेक्टर्स आहेत, पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये असतील, पॉवर फायनान्स मध्ये असतील, LNG म्हणजे पेट्रोनेट LNG सारख्या कंपन्या असतील, अशा अनेक कंपन्या आहेत पब्लिक सेक्टर कंपन्या. सो गेल्या 2 वर्षांमध्ये या थीम्सनी पण खूप चांगला परतावा दिलेला आहे, जवळपास 25 ते 30% घरात आहे. सो प्रायव्हेट सेक्टरपेक्षा यांनी जास्त चांगलं केलेलं आहे गव्हर्नमेंट कंपन्यांनी, असं आपण म्हणू शकतो. त्याला कारणं काही असतील, त्या कारणांमध्ये मी जाणार नाही, पण ह्या प्रकारे बघितलं तसंच EV रिलेटेड काही थीम्स आहेत, म्हणजे एनर्जी नॅचरल रिसोर्सेस रिलेटेड थीम्स आहेत, ह्यांनी आउट परफॉर्मन्स दिलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग थीम जे China+1 कोविड नंतर चाललं, तर ती थीम पण आता प्ले करताना दिसते कम्पेअर्ड टू निफ्टी.